हॅलो फ्रेंड्स, तर बघा की विद्यार्थी मित्र, आज आपण या लेक्चर मध्ये इयत्ता 10वीचा जो पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे समरूपता। विद्यार्थी मित्र, हा भूमिती या विषयाचा टॉपिक आहे। त्याला काय म्हटलं जातं? समरूपता असं म्हटलं जातं आणि त्याला इंग्रजीमध्ये सिमिलॅरिटी असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्र, बघा की समरूपता म्हणजे काय की समजा तुम्ही दोन त्रिकोण घेतले किंवा दोन जॉमेट्रिकल फिगर्स घेतल्या। सपोज आय एम कन्सिडरिंग फर्स्ट जॉमेट्रिकल फिगर, या त्रिकोणाचं नाव आहे ABC आणि दुसरी जॉमेट्रिकल फिगर घेतली, त्याचं नाव आहे PQR। विद्यार्थी मित्र, बघा की पहिला जो त्रिकोण आहे तो पहिला त्रिकोण आहे त्याचं नाव आहे ABC आणि दुसरा त्रिकोण आहे त्याचं नाव आहे PQR। म्हणजे काय की या त्रिकोणाच्या जॉमेट्रिकल फिगर सेम राहणं। समरूपता म्हणजे काय की त्याचं रूप आहे। बघा विद्यार्थी मित्र, समरूपता या शब्दाचा अर्थ काय की त्याचं जे असणारं रूप आहे, रूप हे नेहमी समान असते। रूप हे नेहमी कसं असतं? समरूपतामध्ये समान असतं। म्हणजे विद्यार्थी मित्र, इथे कोणत्याही पद्धतीनं तुमच्या साईजला, लेंथला, ब्रीडला काही महत्व नसून त्याचं फक्त दिसणं किंवा त्याचं असणं ओव्हरलुकिंग, ओव्हर फेसिंग जे आहे ते महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता बघा विद्यार्थी मित्र की समरूपता या प्रकरणामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी प्रमाण आणि गुणोत्तर याचं स्पष्टीकरण अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये त्यांनी केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र, बघा समजा A व B या दोन संख्या असतील। समजा A व B या दोन संख्या आहेत। समजा A व B या दोन संख्या आहेत आणि त्यांचे गुणोत्तर कोणाचे? त्यांचे म्हणजे कुणाचे? A आणि B या संख्यांचे गुणोत्तर m:n आहे। मग त्याचा तुम्ही रेशो कसा लिहिणार? बघा समजा A व B, काय म्हणतोय मी, A आणि B या काय आहेत? दोन संख्या आहेत। A आणि B या दोन संख्या आहेत। मग त्यांचं गुणोत्तर कसं आहे? m:n हे त्यांचं गुणोत्तर असलेलं पाहायला मिळेल। म्हणजे काय? हाऊ टू डिफाइन रेशो अँड प्रपोर्शन। समजा 6 आणि 8 या जर दोन मी फिगर घेतल्या तर त्यांचं रेशो आणि प्रपोर्शन मध्ये कसं कन्व्हर्जन होणार? 6/8। 6 हा तुमचा झाला न्यूमरेटर, 8 हा तुमचा झाला डिनॉमिनेटर आणि मधलं जी चिन्ह आहे हे डिव्हिजनचं आहे। विद्यार्थी मित्र, बघा हा जो बेस होता सिमिलॅरिटीचा तो मी क्लिअर केला। त्याच्यानंतर या टॉपिक मध्ये काय महत्वाचं आहे की त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहित असणं अत्यंत महत्वाचं असलेलं मला पाहायला मिळतं। समजा मी एक त्रिकोण ड्रॉ केला। कोणता त्रिकोण आहे तो? की समजा तो ABC नावाचा त्रिकोण आहे। ABC नावाचा त्रिकोण आहे आणि समजा मी इथून मधून काय केलं की परपेंडिक्युलर टाकला, तर याला मी म्हणणार D। म्हणजे इथे काय होणार की त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं असलेलं पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र, आता बघा मी कुठला त्रिकोण घेतलाय? त्रिकोणाचं क्षेत्रफळचं सूत्र जे आहे ते इयत्ता 5वी 6वी स्कॉलरशिप पासून आपण बघत आलेलं आपल्याला पाहायला मिळेल की तुम्ही शालेय स्तरावरची कोणतीही परीक्षा बघितलात तरी त्याच्यामध्ये तुम्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ 100% पाहिलेलं आहे। तर बघा मी पहिल्यांदा जो त्रिकोण घेतला तो आहे ABC आणि A मधून मी काय केलं की परपेंडिक्युलर टाकला। द परपेंडिक्युलर ड्रॉन ॲट अ considering point, the considering point is A and perpendicular drawn from a point A. So ABC हा काय ट्रायंगल आहे आणि तिथून मी काय केलं, तिथून मी परपेंडिक्युलर टाकला आणि हा पॉइंट इथे D घेतला। त्रिकोणाचं क्षेत्रफळचं सूत्र काय? त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। मग आता ABCचं मला ABC या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 तसाच ABC या त्रिकोणाचा पाया मुळात काय राहिला रे? पाया राहिला BC गुणिले उंची काय राहिली? AD। तर विद्यार्थी मित्र, हा जो आहे आता आपण घेतलेला पार्ट हा या प्रकरणाचा बेस असलेला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र, हे जे लेक्चर आहे हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय। याच्या नेक्स्ट भागामध्ये याच्या पुढचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत। आपण या लेक्चर मध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर आहे त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण काय करणार आहोत?
फॉर्म्युल्याच्या पद्धतीने किंवा आकृत्यांच्या पद्धतीनं तुम्ही इथे काय करणार आहात, सॉल्व्ह करणार आहोत आपण. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण कसं काढणार, तर आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करणार. बघा की हा जो ट्रायंगल आहे ए बी आणि सी, हे दोन आपण ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कन्सिडर केला. आणि दुसरा मी जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कोणता कन्सिडर करतो, तर पी क्यू आर. आता मी काय केलं की पहिला जो ट्रायंगल आहे म्हणजे पहिला जो त्रिकोण आहे तो एबीसी नावाचा पहिला त्रिकोण आहे. एबीसी नावाच्या त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात आणि कोणताही तुम्ही त्रिकोण घेतला तरी त्याला भूमितीच्या नियमाप्रमाणे 3च शिरोबिंदू असलेले तुम्हाला पाहायला मिळतात. आता ए या बिंदू मधून मी इथं काय केलं की परपेंडिक्युलर टाकला, इथे परपेंडिक्युलर टाकला, इथं झालं डी, आणि पी मधून परपेंडिक्युलर टाकला, इथं झालं एस. कळते? आता बघा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ मी तुम्हाला काय सांगितलं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे काय की पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच एबीसीच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले पीक्यूआर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग आता बघा की काय होणार, त्रिकोणाचं क्षेत्रफळचं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे इथं काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर एबीसीचा आपण घेतलं तर 1/2 गुणिले पाया काय आहे इथे बीसी गुणिले उंची काय झाली एडी डिवायडेड बाय पीक्यूआर या ट्रायंगलचा तुम्हाला एरिया काढायचा आहे. म्हणजे काय होणार 1/2 इंटू इथे काय होणार बघा, इथं होणार आहे काय की इथे बेस काय झाला तुमचा क्यू आर मल्टिप्लाय बाय इथं तुमचा काय होणार पीएस. तर बघा की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू हे 1/2. आता बीसी हा पहिल्या त्रिकोणाचा बेस झाला, त्यामुळे बेस हा इंग्लिश मध्ये आपण बेस हा कशाने दाखवणार तर तो असणार B1 मल्टिप्लाय एडी ला मी काय म्हणणार, एडी ला म्हणणार H1, त्यानंतर 1/2 मल्टिप्लाय क्यूआर आहे, क्यूआर हा दुसऱ्या त्रिकोणाचा बेस झाला त्यामुळे त्याला म्हणणार B2 आणि पीएस ही दुसऱ्या त्रिकोणाची हाईट झाली त्यामुळे त्याला म्हणणार काय H2. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे इथे काय पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं A1 डिवायडेड बाय दुसऱ्याचं झालं A2 इज इक्वल टू काय होणार, या 1/2 ला 1/2 बेसिक अल्जेब्रा नुसार कॅन्सल आउट झाले. इथे काय होणार B1 मल्टिप्लाय बाय H1 आणि इथे होणार B2 मल्टिप्लाय बाय H2 होणार. म्हणजे विद्यार्थी मित्र हे काय झालं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय झालं A1 भागिले A2 बरोबर B1 गुणिले H1 डिवायडेड बाय B2 गुणिले H2. काय आलं सूत्र A1 भागिले A2 बरोबर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. आता विद्यार्थी मित्र याचे साधे नियम तयार झाले. दुसरा नियम काय झाला मला सांगा की जर तुमच्या उंची समान असेल, जर H1 बरोबर H2 बरोबर H असेल तर काय होणार A1 भागिले A2 बरोबर काय होणार इथे B1 भागिले B2, कारण दोन उंची आहेत त्या तुमच्या सेम आहेत. आणि जर B1 बरोबर B2 असेल तर तुमचं काय होणार बघा B1 बरोबर B2 बरोबर B, तर A1 भागिले A2 बरोबर इथं काय होणार आहे तुमचं की H1 भागिले H2, कारण B1 आणि B2 ची व्हॅल्यू सेम झाली. विद्यार्थी मित्र हे 3 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. याच्या नेक्स्ट भागामध्ये आपण याच्यावरची उदाहरणं लक्षात घेणार आहोत. धन्यवाद.